श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री दत्तरायांची जन्मकथा ऐकणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूया। सध्या दत्त जयंतीचा उत्सव आपल्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये आणि आपल्या घरीही गुरुचरित्र पारायण वाचनाच्या स्वरूपामध्ये आपण करत आहोत। ज्याही कोण्या भाविक भक्तांना गुरुचरित्र हा अध्याय वाचणे शक्य नाही त्यांनी जर का या दत्त जयंतीच्या काळामध्ये किंवा दत्त जयंतीला ही दत्तात्रेयांची जन्मकथा ऐकल्यास त्यांना दत्तगुरूंचा आशीर्वाद सदैव लाभतो। चला तर मग कथेला सुरुवात करूया। एकदा सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते। नंतर त्या हिरण्यगर्भ निर्माण झाले। हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणापासून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव। त्या हिरण्यगर्भाला ब्रह्मांड असेही म्हणतात। पुढे त्यांची दोन शकले झाली, आकाश आणि भूमी। ब्रह्माजींनी त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली। तसेच 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी, काम, क्रोधादी षडविकार यांचीही निर्मिती केली। मन त्या सृष्टीची आखणी विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, कृतु, वशिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले। ते सप्तर्षी म्हणून प्रख्यात आहेत। अनुसया या अत्री ऋषींच्या पत्नी, त्याच जगज्जननी जगदंबा। त्या अतिशय सुंदर होत्या, महान पतिव्रता होत्या। त्यांच्या पतिसेवेचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर त्या स्वर्गाच्या स्वामिनी होतात की काय अशी देवांना चिंता वाटू लागली। तेव्हा इंद्रादी सर्व देवांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची भेट घेतली। त्यांनी अत्री आणि अनुसूया यांची सर्व हकीकत सांगितली। देवराज म्हणाले, अत्री ऋषी हे फार तपस्वी आहे। त्यांच्या पत्नी अनुसूया मोठ्या पतिव्रता आहे। त्या काया, वाचा, मनाने पतिसेवा करतात। आलेल्या अतिथींचे पूजन करतात। कोणालाही विनमुख पाठवत नाही। त्यांचे अलौकिक आचरण पाहून सूर्यनारायणही घाबरतात। त्यांना त्रास होऊ नये म्हणून ते मंद उष्णता देतात। त्यांच्यासाठी अग्नीही शीतल होतो, वायूही सौम्य वाहतो, तर त्यांच्या पावलांना त्रास होऊ नये म्हणून भूमीसुद्धा मृदू होते। त्यांना उपद्रव झाल्यास त्या शाप देतील की काय अशी आम्हाला सतत भीती वाटत राहते। त्यांचा पुण्यप्रभाव इतका थोर आहे की आमच्यापैकी कोणाचेही स्थान त्या हिरावून घेऊ शकतात। शिवाय त्यांनी एखाद्याला वर दिल्यास तो आम्हालाही मारू शकतो। म्हणून तुम्ही त्रिदेवांनी यावर काहीतरी उपाययोजना करा, अन्यथा भविष्यात आम्ही सर्व देव त्यांचीच सेवा करत आहोत असे दृश्य दिसेल। देवांचे गारहाणे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश यांना राग आला। चला आपण स्वतः जाऊन त्यांच्या पतिव्रताची परीक्षा घेऊ आणि त्यांचा व्रतभंग करून त्यांना यमसदनी पाठवू असे बोलून त्यांनी देवांना अभय दिले। त्यानंतर तिघेही अनुसूयांचे सत्व पाहण्यासाठी भिक्षुकांच्या रूपाने अत्रींच्या आश्रमाद्वारे आले। त्यावेळी ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते। आश्रमात अनुसूया एकट्याच होत्या। भिक्षुकांनी त्यांना हाक मारली आणि म्हणाले, हे सती, तुमच्या आश्रमात नेहमी अन्न संतर्पण होते आणि तुम्ही अभ्यंगतांना इच्छा भोजन देता। अशी तुमची कीर्ती ऐकून आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून इथे आलो आहोत। आम्हाला भूक लागली आहे, म्हणून लवकरात लवकर इच्छा भोजन द्या, अन्यथा आम्ही अन्यत्र जातो। त्यांची हाक ऐकून अनुसूया बाहेर आल्या। त्यांनी भिक्षुकांना वंदन करून आदराने आश्रमात घेतले। त्यांचे पाय धुतले, बसण्यासाठी आसने दिली, अर्ध्य पाद्यातिक उपचारांची त्यांचे स्वागत केले व म्हणाल्या, मी भोजनाची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही स्नानादी नित्यकर्मे उरकून या। ते म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत आणि अत्री ऋषी येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही, म्हणून लवकर भोजन द्या। तेव्हा ठीक आहे असं बोलून त्यांनी पाट मांडले। अतिथींना त्यावर बसवले, मग पात्रे मांडून वाढण्यासाठी अन्न आणले। तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुमच्या सौंदर्याची कीर्ती ऐकूनच इतक्या दुरून आलो आहोत। तुमच्या हातच्या स्वयंपाकाची चव द्यावी, त्याचबरोबर तुमचे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे, म्हणून तुम्ही नग्न होऊन आम्हाला भोजन वाढा। ते शक्य असेल तरच आम्ही जेवू, अन्यथा उपोषित निघून जाऊ। ते ऐकून अनुसूयांना मोठा प्रश्न पडला। त्या स्वतःचे विचार करू लागल्या, हे ब्राह्मण अतिथी नक्कीच कोणीतरी महात्मे आहेत, माझे सत्व पाहण्यासाठी आले आहेत, अन्यथा अशी विलक्षण मागणी कोण कशाला करेल। हे विनमुख गेले तर पती आज्ञेचे उल्लंघन होते, विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा भंग मोडतो। अशा परिस्थितीत आपण करायचे तरी काय? अर्थात प्रसंग बिकट असला तरी मार्ग काढलाच पाहिजे। आज माझ्या पतींच्या तपश्चर्येची परीक्षा आहे, तीच माझे रक्षण करेल यात शंका नाही, कारण तिच्यापुढे मदनांचा प्रभाव पडूच शकत नाही। मग अतिथींच्या मागणीला होकार देऊन त्या स्वयंपाकघरात गेला। तिथे विवस्त्र होऊन पक्वानांची पात्ने उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून त्या बाहेर आल्या। तर काय आश्चर्य, भिक्षुकांची तान्ही बालके झाली होती। ते पाहून त्या क्षणभर घाबरल्या।
अचंबित झाल्या. मग स्वतःला सावरून वस्त्र नेसून आल्या. ती बालके भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. आता अन्नाची काय आवश्यकता, त्यांना हवे होते आईचे दूध. मातृसुलभ वात्सल्याने अनुसूयांना पाना फुटला. त्यांनी एकेकाला मांडीवर घेतले आणि स्तनपान करून त्यांची क्षुधा शांत केली. धन्य धन्य त्या अनुसूया माता, धन्य धन्य त्यांचे पतिव्रत्य. त्यांच्या संकल्प सामर्थ्यापुढे त्रिदेवांचेही काही चालले नाही. त्यांची बालके झाली. त्यांना जगदंबेचे दूध पिण्याचे भाग्य लाभले. अनुसूया तिन्ही देवांच्या आई झाल्या. बालकांना कडेवर घेऊन खेळवू लागल्या. त्यांनी त्यांना पाळण्यात घातले. त्यांना निजवण्यासाठी अंगाई गीते म्हटली. त्या गीतांमध्ये उपनिषदांचे अर्थ होते. ती गीते ऐकता ऐकता बालके निद्राधीन झाली. माध्यान्ह झाली. अत्रि ऋषी आश्रमात परतले. पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. अनुसूयांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा हे बालकांच्या रूपातील ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर आहे हे अंतर्ज्ञानाने अत्रींनी ओळखले. त्यांनी तिघांनाही नमस्कार केला. तेव्हा त्यांनाही परम संतोष वाटला. आपले बालरूप असेच ठेवून ते निज स्वरूपात प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि आणि अनुसूया यांच्या अलौकिक आचरणाची प्रशंसा केली. अत्रि ऋषींना वर मागण्यास सांगितले. त्याने अनुसूयांकडे सहेतुक पाहिले. तेव्हा त्या म्हणाला, नाथ, हे तिन्ही देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन इथे आलेले आहे. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागा. अत्रि म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात, तर पुत्ररूपाने इथेच राहा. तेव्हा तथास्तु असा आशीर्वाद देऊन ते निजस्थानी परत गेले. अत्रि आणि अनुसूयांनी त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातोश्रींसमोर उभे राहिले. दुर्वास म्हणाला, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप द्या. चंद्र म्हणाले, मी तारांगणात वास्तव्य करून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईल. शीतल चांदणे पसरून सर्वांना सुख देईल. पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करील. विष्णुमूर्ती दत्त तुमच्यापाशी राहून तुमची सेवा करतील. अनुसूयांनी त्यांना जाण्याची अनुमती दिली. भगवान विष्णू दत्त रूपाने अत्रि आणि अनुसूया यांच्यापाशीच राहिले. ब्रह्माजी आणि शिवजी यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हे अत्रि अनुसूयांचे पुत्र व विष्णूंचा अवतार असूनही त्रैमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिले. ते दत्तात्रय महाप्रभू हेच गुरु परंपरेचे मूळपीठ आहे. अशा प्रकारे दत्तगुरूंच्या जन्माची मूळ कथा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.